राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट, राष्ट्रीय अंधत्व निवारण व अजितभाऊ मगर मित्र मंडळ यांच्या सौजन्याने कळमनुरी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आले होते। या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात 1000च्या वर रुग्णांनी नोंदणी केल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अजित मगर यांनी दिली। रुग्णांची वाढती संख्या पाहता हे शिबिर 6 महिन्याला घेणे गरजेचे असल्याचे मत देखील अजित मगर यांनी यावेळी व्यक्त केले। या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामुळे अनेक गोरगरीब तथा गरजवंत रुग्णांना लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट नांदेड, अजित मगर मित्र मंडळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आज कळमनुरी शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये हा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच नासूर शस्त्रक्रिया व पडदा काढणे हा मोतीबिंदूचा कॅम्प घेतलेला आहे। आज खरं पाहिलं तर आपण बघितलं असं मोठ्या प्रमाणावर इथं जिल्ह्यातून रुग्ण आलेले आहेत। जवळपास आमच्याकडे 1000 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि मला वाटते 600 ते 700 रुग्ण याच्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी निश्चित निघतील। आज हा उदंड प्रतिसाद बघता असं वाटते की मी जे दरवर्षीचं मोतीबिंदूचे जे कॅम्प घेत असतो ते निश्चितपणे 6 महिन्यावर आपण घ्यायला पाहिजे, कारण रुग्णांची एवढी संख्या पाहिली खरं म्हणजे 1000 नोंदणी म्हणजे ही काही कमी नोंदणी नाही। म्हणजे इतके रुग्ण आहेत की त्यांना आणखी मोतीबिंदूसाठी सुद्धा झगडावं लागते की त्यांना कळत नाही की कुठं जायचं आहे। आणि एका शस्त्रक्रियेला आपण बघितलं खाजगी दवाखान्यामध्ये जवळपास 15,000 रुपये घेतात। मग लायन्स ट्रस्टच्या माध्यमातून आपण इथे मोफत हे मोतीबिंदू शिबिर इथं ठेवलेलं आहे। तर निश्चितच आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळातसुद्धा या मोतीबिंदू शिबिराला जास्तीत जास्त रुग्ण यावेत यासाठी आपणही जास्तीत जास्त या बातम्या प्रसिद्ध कराव्या ही विनंती करतो।